घड्याळाच्या काट्यावर नाही, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि बदलावता पण येते. संघर्ष आहे जरी नाना अर्जुन सांगू बोधाई. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे बीट मार्क आणि शेकीपेटचे पिसेट आहेत, त्याचबरोबर सर्व जे इतर मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये बघायला मिळेल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर आपली जी वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन या ॲप्लिकेशनमध्ये क्रिएट करणार आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर खाली कमेंटमध्ये पिन केलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे वरती अलाइट मोशन ॲप पिन केलेलं आहे, तिथून डाउनलोड करून घ्या. तर सिम्पली आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे खाली आपल्याला प्रोजेक्टचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इम्पोर्ट केलेले बीट मार्क आणि शेक इफेक्ट बघायला मिळतील, त्यामध्ये बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ॲरोचं नाव क्लिक करायचं आहे आणि आपली जी ग्रुप 1ची लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला सिम्पली एडिट ग्रुपच्या लेअरला क्लिक करायचं आहे. आणि आपली जी पहिली लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून कलर अँड फील्डला जायचं आहे आणि या 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथून गॅलरीच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला जे इमेज ॲड करायचं आहे तुम्ही कोणतंही इमेज ॲड करू शकता. आपण हे इमेज इथं ॲड करून नंतर प्लस नाव क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इमेज ॲड होऊन जाईल आणि हे इमेज व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपली जी दुसरी 2 नंबरची लेअर आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करून कलर अँड फील्डला जायचं आहे आणि या ऑप्शनला क्लिक करून पुन्हा आपल्याला इमेज सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फिट किंवा फिल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इमेज सेट होऊन जाईल. तर पुन्हा यातून बॅक निघायचं आहे. यातून बॅक निघाल्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, प्लस नावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. हेच आपल्याला इमेज पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचं आहे. फक्त हे इमेज आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची जी लेंथ आहे ते आपल्याला पुढच्या बीटपर्यंतच म्हणजेच 5/19 बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला येऊन 7/10च्या बीटला यायचं आहे. पुन्हा हीच आपल्याला इमेज एकदा ॲड करून घ्यायचं आहे. याची ॲडजस्टमेंट करून याची लेंथ शेवटच्या बीटपर्यंत आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. शेक इफेक्टला ओपन करून घेतल्यानंतर आपली जी 2 नंबरची सगळ्यात पहिली इमेज लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला इफेक्टला जायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि आता जे आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्या फर्स्ट इमेजला आपल्याला हा इफेक्ट सिम्पली इफेक्टला जाऊन पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. पुन्हा बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपली जी 2 नंबरची इमेज लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले दोन्ही इफेक्ट इथून कॉपी झालेले आहेत. कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि आपली जी 2 नंबरची आत्ता आपण इमेज ॲड केलेली आहे ते इमेजला हा इफेक्ट सिम्पली आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले दोन्ही इफेक्ट पेस्ट होऊन जातील. त्यानंतर सिम्पली लॉंग प्रेस करून ही आपली जी ग्रुपची लेअर आहे त्या दोन्ही लेअरच्या वरती अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. त्यानंतर लेअरला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि अनग्रुप लेअर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लेअर व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपली जी ग्रुप 2ची लेअर आहे त्याच्यावर क्लिक करून लेअरला कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कॉपी होऊन जाईल. पुन्हा बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे. पहिल्याच बीटला येऊन सिम्पली त्याच बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच लेअरला क्लिक करायचं आहे, 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि अनग्रुप लेअर करून घ्यायचं आहे. या लेअरमध्ये आपल्याला HD इफेक्ट आणि बॅकग्राऊंड PNG बघायला मिळेल. अशा प्रकारे हे PNG अनग्रुप केल्यानंतर ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आत्ताचे आपलं स्पेशल वर्ड PNG ते ॲड करून घ्यायचं आहे आणि हे PNG आपल्याला इथं वरती ॲडजस्ट करून घ्यायचे. त्याचे आपलं व्हाईट PNG आहे त्याच्यासमोर आपल्याला ॲड करून घ्यायचं. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनला येऊन 2 डिग्रीपर्यंत आपल्याला हे जे आपले PNG आहे तिरकं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तिरकं करून घेतल्यानंतर आपल्याला हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आपल्याला 5/19 बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 5/19 बीटपर्यंत लेंथ वाढवून घेतल्यानंतर अशा प्रकारे हे जे आपलं PNG आहे ते व्यवस्थित सेट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला सिम्पली पुन्हा ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या 6चा आपला पुढचा बीट आहे 7/10च्या बीटला पुन्हा प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि हेच वर्ड PNG जे आत्ता आपण ॲड केलेलं आहे ते पुन्हा एकदा इथून ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ जी आहे ते आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यासाठी शेवटच्या बीटपर्यंत स्क्रोल करत जायचं आहे आणि या ऑप्शनला क्लिक करून याची लेंथ शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्याचप्रकारे हे PNG आपल्याला इथे वरती सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करायचं आहे आणि 2 युनिटपर्यंत आपल्याला जी याची लेंथ आहे तिरकी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे PNG आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे PNG सेट झाल्यानंतर पुन्हा बॅक निघून आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. शेक इफेक्टला ओपन करून घेतल्यानंतर आपली जी सर्वात वरती ग्रुप 3ची लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक निघून आपल्या मेन प्रोजेक्टला यायचं आहे.
मेन प्रोजेक्टला येऊन आपल्याला ॲरोचिन्ह क्लिक करत पुढे जायचं आहे. ॲरोचिन्ह क्लिक करत पुढे गेल्यानंतर आपला जो 7-10च्या पुढचा बीट आहे, म्हणजेच आपला जो 9-4चा बीट आहे, त्या बीटला ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. लेअरला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि अनग्रुप लेअर करून घ्यायचं, म्हणजे ही लेअर व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला क्रिएट झालेला आहे. त्यानंतर त्याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ सिलेक्ट करून एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे व्हिडिओ HD सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.